So, hey, hello, my wonderful people. Hello, hi, नमस्कार, my wonderful people. आज ॲक्च्युली मी सकाळपासून थोडंसं मला मला म्हणजे म्हणतात ऑब्व्हियसली मला 2-3 दिवस झालं कफ कोल्ड आहेच. 2-3 दिवस झालं तर मला ब्लॉग किंवा काही बनवताना खूप त्रास होतोय. तो आय थॉट की म्हणजे मी स्वतः जर बेटर फील करत नसते तर वाय शुड आय जस्ट बी म्हणजे आहे की नाही. पण सकाळी मला एक गोष्ट म्हणजे दिसली, कालच दिसली ॲक्च्युली, काल दिसली मला. जयंतीनंतरच हे झालं. इंस्टाग्रामवरती पण मी बघितलं अँड देन आय सर्च इन टू द यूट्यूब. मग त्या न्यूजमध्ये असं काही दिसून आलं आणि ते मी ह्याच्यासोबत पण शेअर केलं, विच वॉज सो शॉकिंग टू अस. की म्हणजे एक प्रसिका, ऑब्व्हियसली एव्हरीबडी नोज दॅट कपल, एव्हरीबडी नोज दॅट कपल, की बऱ्यापैकी पॉप्युलर कपल आहे की नाही. मला वाटतं वन ऑफ द मराठी कपल. आणि मला वाटतं त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेलं यूट्यूबमध्ये, यूट्यूब ह्या अशा ह्याच्यामध्येच बऱ्यापैकी त्यांना म्हणजे म्हणतात ना पॉप्युलॅरिटी भेटली. म्हणजे पूर्ण कल्पना काहीच नाही आहे मला. आणि मी जर ह्या टेक्निकली फील्डमध्ये असले तरी आय थिंक हा जरा जास्ती छान हँडल करतो. मग मी ह्याला सांगितलं आणि त्याची रिॲक्शन समथिंग आहे की नाही. मला ॲक्च्युली भरपूर शॉकिंग झालं होतं. हे ऑब्व्हियस आहेत, हे खूप मोठे युट्यूबर आहेत, तर ह्यांचे आपल्याला फीडवरती येतात. आपल्याला आपण करू फॉलो किंवा नको करू, पण ह्यांच्या आपल्या फीडवरती रेकमेंडेड असे व्हिडिओज येत राहतात. आणि त्यामुळे जेव्हा म्हणजे कळलं मला, इंस्टाग्राम थ्रूच कळलं की ह्यांचं सस्पेंड झालंय अकाउंट फेसबुक आणि इंस्टाग्रामवरनं. तर इंस्टाग्रामवरनं आणि फेसबुकवरनं हे झालं. जेव्हा सस्पेंड झालं मी इमिजिएटली बघायला आलेच यूट्यूबवरतीच आले, कारण इट इज लाईक मोर इन्फॉर्मेटिव्ह आहे की नाही. लेंदी व्हिडिओज भेटतात आपल्याला युट्यूबवरती. तर आपण मला एक क्वेश्चन होता फक्त की नक्की कोणत्या अशा चुकीमुळे ह्यांचं एवढ्या मोठ्या लेवलच्या युट्यूबरचं एका झटक्यात बॅन होणं, विदाऊट एनी नोटिफिकेशन, विदाऊट एनी ईमेल, विदाऊट एनी वॉर्निंग, हे थोडंसं जरा जास्ती म्हणतात ना शॉकिंग होतं. म्हणजे रिझन अजूनही अद्याप कळलेलं नाहीये की असे कम्युनिटी गाईडलाईन्स काय. कम्युनिटी गाईडलाईन्स काय. बिंग आम्ही म्हणतात ना बिगनर्स म्हणून म्हणजे टेन्शनच येतं बिगनर्स असं काय झालं तर. आम्ही तर फ्रॉम द स्क्रॅच वी आर स्टार्टेड ना. सो दॅट इज द वन रिझन की आम्ही काय फॉलो करत नाहीयेत. आम्ही किती स्टडी केला तरी आम्ही लोकांचेच रेफरन्स घेऊन, असे मोठ्या असू द्या छोट्या असू द्या, जो कोणी करतोय त्यांचेच रेफरन्स घेऊन आम्ही बऱ्यापैकी हळूहळू गाईडलाईन्स फॉलो करतोय जसं आम्हाला जमते तसं. पण अशी एखादी मोठी चूक किती रियूंड करू शकते फुल ऑफ तुमचं म्हणजे म्हणतात ना आतापर्यंतचा एवढा तुमचा स्टार्टअप किंवा तुमचा आतापर्यंतचा एवढा म्हणजे म्हणतात ना डोलारा पूर्ण म्हणजे ढासळू शकतो एका चुकीमुळे. पण ती चुकी नक्की काय ते बघण्यासाठी मी आले. अँड स्टील म्हणजे पूर्ण न्यूज मध्ये कुठेच काही समजलेलं नाही. आता मी बघितलं एक छोटासा व्हिडिओ, समथिंग 3 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ होता. स्वतः प्रसाद त्या एका ह्याच्यामध्ये जातो, तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ते बोलतात, ते गाडीमध्ये बसलेले आहेत आणि गाडीमध्ये बसून ते बोलतात की आम्हाला काही वॉर्निंग किंवा ईमेल किंवा काहीच ना आलेलं नाहीये मेटा ऑफिसकडनं. सो तर म्हणजे जेव्हा ते म्हणजे प्रसाद आहे ना जायला निघाले ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये, त्यांनी त्या एका म्हणजे म्हणतात ना BKCच्या मेटा ऑफिसला व्हिजिट केला. अँड देन ही गॉट टू नो की म्हणजे तिकडे गेल्यानंतरही त्यांचा काही फारसा उपयोग झालेला नाहीये, कारण ते सेल्स ऑफिस होतं. त्यांना रिसेप्शनवरती चढवण्यात आलं आणि त्या रिसेप्शनवरनं त्यांना म्हणजे म्हणतात ना इव्हन त्यांना रेकॉर्ड करून देत नव्हते. रेकॉर्डिंग इट्स आय थिंक ओके आहे, कारण ब्लॉगर आहेत ते ब्लॉगर आहेत आणि ते ब्लॉगिंगच्या थ्रूच ते स्वतःचे काहीतरी मुद्दे किंवा काहीतरी मांडू शकतात. हे खूप म्हणजे म्हणतात ना हे हॉरिफाईंग आहे लोकांसाठी, ब्लॉगरसाठी, की जिथे नोटिफिकेशन नाही, काही नाही, रिस्पॉन्सच नाहीये. तळमळ करणार कुठं. आणि ह्या लेवलच्या एक्सपिरियन्स लोकांसोबत हे होतंय, तर आमच्यासारख्यांना तर बाबा मी तर विचार करूच शकत नाही की म्हणजे हे खूप डिसअपॉइंटमेंट आहे. तसं बघायला गेलं तर अपेक्षा एवढीच आहे की काही झालं तर गाईडलाईन्स कोणत्या फॉलो नाही झाल्या किंवा काही चुकी झाली, हे त्यांच्यासाठी काय ते इतरांसाठी पण हेल्पफुल ठरेल, हो की नाही. हा मुद्दा आहे मेन तर. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा बघितलं खूप वाईट वाटतं हे बघितल्यावरती, कारण एक 10 वर्षाची तपश्चर्या आहे ही. हे काही खाऊ नाहीये, त्यांनी त्यांचं पूर्ण पणाला लावलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी म्हणतात बाबा असं भरपूर घरं वगैरे, प्रॉपर्टी ॲसेट्स वगैरे त्याच्यावरती बिल्ड केलेले आहेत. अँड त्याच्यानंतर ना त्यांचे EMI वगैरे जे काय असतील ऑब्व्हियस आहेत ते त्याच्यावरती चालू असतील. आता ह्या गोष्टींवरती असं रिॲक्शन देणं, मी ऑलमोस्ट लोकांच्या कमेंट वाचते, पीपल आर सो लाईक यू नो
काय सांगू तुला, म्हणजे काही लोक ट्रोल करत होते, ट्रोल करतायत. आणि ट्रोल करणारी कोणी दुसऱ्या ह्याच्यातली नाही, सगळी मराठीच आहे. मराठी बोलून तुम्ही, अरे तुम्हाला आवडत नाही तर यू कॅन बी स्किप द व्हिडिओ ना. वाय द हेल यू पीपल आर जस्ट एनिवे. म्हणजे हे रणबीर हिलाबादिया सोबत जेव्हा झालेलं आहे ना, की मी हे म्हणत नाही, मी इंडोर्स करणारच नाही, मी सपोर्ट करणारच नाही त्या व्यक्तीला, की तू जे बोलून गेला ते चुकीचं होतं की बरोबर होतं, त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन नाहीच आहे. पण लोकांनी हा प्रकारे त्याची म्हणजे पिकवरती जाऊन त्याला थ्रेटन करणं, त्याला धमक्या देणं, त्याला बोलणं, भाई बाबा मी तर म्हणलं हे काय चालू आहे काय. असं एखाद्याच्या वाईट काळात जर तुम्ही त्याचा सपोर्ट करू शकत नाही तर अननेसेसरी त्याला म्हणजे म्हणतात ना पोक नका करू, अननेसेसरी. तो असाही भरपूर गोष्टींशी डील करतोय. म्हणजे मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि रागही येतो की यार चढते सूरज को क्यों सलाम करतो आप लोग, आहे की नाही. म्हणजे ज्याच्याकडे ऑडियन्स आहे, जो करतोय चांगला, त्याला अरे बस लय भारी मस्तच एकच नंबर आमचा सपोर्ट आहे तुला, तुम्ही मराठी माणसं हे ते. आणि तो त्याची जेव्हा एक डाऊनफॉल येतो, प्रत्येकाचा डाऊनफॉल येतो. फक्त आज आम्ही इनिशियल लेवलला आहेत, आम्ही बिगनर आहेत, त्यामुळे कदाचित आम्हाला कोणी एवढं सिरियसलीही घेणार नाही, त्यामुळे मी माझं मन मोकळं करते इथं. पण प्रत्येकाचा डाऊनफॉल आल्यावर अरे ह्याच्यासोबत तर असंच व्हायला पाहिजे, लय उड्या मारत होता, असंच करत होता, तो तसंच करत होता. अरे प्रत्येकामध्ये तो ती लेवल येणार, कुठे ना कुठे माणूस आहे ना, जेव्हा देव देतो ना तर तो देव कॅपॅसिटी पण देतो आणि तेव्हा तुम्हाला टेस्ट पण करतो त्या टायमाला. युनिव्हर्सचा हा एक मला वाटतं नॉर्म कंडिशन, एक नियमच आहे तो, की जेव्हा भेटणार तर एका लेवलला जाऊन ते फटकेही बसतात, काही गोष्टी येणारच. असं थोडी आहे की तुम्ही एका पाथवर चालल्यात आणि ती स्मूथच चाललेली, असं काही नाही. बिहाइंड द सीन पण भरपूर गोष्टी अशा होत राहतात. हे जरा विजिबल आहे आपल्यासमोर, हे ऑन कॅमेरा आहे. जिथं त्यांच्यासोबत ही गोष्ट झाली आहे ना, लोक त्यांना ट्रोल करतात. हा तुम्ही त्यांचे कमेंट मी जेव्हा वाचले, बाबा मराठी बोलून सपोर्ट मिळवला, देन हा यू आर द ॲटिट्यूड देम. तर अजून काय, अरे मित्रा त्यांची कंपनी, तू एम्प्लॉई आहेस. ओके, एम्प्लॉई जरी असला तरी प्रत्येक ऑफिसमध्ये अधिकार आहे की आम्ही आमचं एवढं म्हणतात ना, एक जर 1 डिकेड ही इज बीन लाईक अ वर्किंग कंटिन्युअसली, तर प्रत्येक प्लॅटफॉर्मची ती पण जबाबदारी असलं पाहिजे की बाबा तुमचं काय चुकलंय, हे एकच हे. आणि हे काय फक्त पब्लिक नाही, तो होल मीडिया, होल जे काही न्यूज चॅनल्स वगैरे हे पण स्प्रेड करतायत अननेसेसरीली. बिचारे कुठेतरी म्हणतात ना, एकदम मी म्हणत नाही, बघा त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, ते काय करायचं ते कसे करतील नाही करतील. पण हा सोशल मीडियाचा एक आहे ना फिअर पॉइंट झाला. मग ही खूप अप्रिव्हेन्सिव्ह फिलिंग आहे त्यांच्यासाठीच नाही, ऑल ओव्हर आहे की बाबा आमचं कुठं काही चुकत असेल तर प्लीज गाईडलाईन्स फॉलो झाल्याच पाहिजे. बघा मी हे म्हणत नाहीये की गाईडलाईन म्हणजे मेटाने उगाच त्यांचं अननेसेसरीली उडवलं असेल, काहीतरी चुकलंय ते म्हणतात ना, एक क्लिअरिटी द्यावी. आणि काहीतरी असे मस्त म्हणतात ना, किती बाबा कमेंट, म्हणजे ते पण मी थोडेसे बघितले. तू कधीपासून मराठी झालास, देन एवढी भिक्का मागतोय, मेटासारखं स्वतःचं प्लॅटफॉर्म बनव काहीतरी. अरे ही इज नॉट अ डेव्हलपर और नॉट अ लाईक, तो प्रोग्रामर नाहीये. भल्यांची फाटते प्रोग्राम. आम्ही साधी एखादी वेबसाईटचा आम्हाला जर इंटरफेस बनवायला दिला ना, तर त्याची 7 ते 8 महिन्याची मेहनत लागते माणसाला. हे बोलणं इतकं सोपं आहे ना, की म्हणजे भिक्का मागतोय, स्वतःचा मेटा तयार कर आणि हे ते टेक्निकल सपोर्ट त्याला भेटेल, तो पैसा टाकला की तू कुठूनही घेऊन देईल. पण त्याची पूर्वकल्पना त्याला नव्हती ना. हे बोलणं मला काहीच डोक्यात म्हणजे सेन्सलेस आहेत ह्या गोष्टी. देन तू कधीपासून मराठी झालास, बीजेपीच्या विरोधात काम केलं. हा पॉलिटिक्स हा एक हे असू शकतो कदाचित की पॉलिटिक्सवरती, कारण तो त्यांचे ना निर्भीडपणे ते लोक त्यांची मतं मांडत होते. आणि प्रसाद ही इज अ व्हेरी ओपिनिएटेड गाय, मला असं वाटतं. कारण मी जेव्हा थ्रू आउट त्याला फॉलो केलेलं ना त्याच्या ह्याच्यामध्ये, तर तो एक ओपिनियन मांडतो. आणि एक आहे ना, कसं असतं माहितीये का, मला असं वाटतं जेव्हा माणूस आहे ना पैशाने इव्हॉल्व्ह नाही होत, तो विचारांनीही इव्हॉल्व्ह होतो. जेव्हा त्याच्यामध्ये ती आहे ना एक आहे ना धमक येते, खालून वरचा प्रवास जो गाठतो ना जो माणूस, म्हणजे खूप स्ट्रगल मधून जो पुढे येतो ना, तर त्याचे स्वतःचं ओपिनियन असणं खूप साहजिक आहे. आणि तो म्हणजे लोकांना ऐकणं, किंवा जसं तो त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोलला की म्हणजे मी आध्यात्मिक आहे, मी धार्मिक नाहीये. अँड विच इज द ओके ना, असू शकतात ना, लोकांचे पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. आणि तो इम्प्लिमेंट स्वतःच्या लाईफ वरती करतोय. ही इज नॉट इम्पोजिंग दोज काइंड ऑफ दी थॉट ऑन दी पब्लिक फिगर म्हणून ओळखतो आपण, त्यांना कन्झ्युम करतो. इट्स अप टू यू अस ॲज वेल.
आपण त्यांना काय घ्यायचं, किती घ्यायचं आणि किती सोडून द्यायचं हा आपल्यावरती आहे. काहीतरी अननेसेसरली किंवा काहीतरी हर्ट होण्यासारख्या गोष्टी कोणाबद्दल बोललं तर मान्य करू शकतो, तो त्याचं एक ओपिनियन मांडतोय. आणि कोणत्याही म्हणजे म्हणतात ना सत्तेबद्दल लोक किती बोलतात आणि Instagram असे वर, किती किती अकाउंट आहे, भरपूर किती अकाउंट account आहे आहेत. जे पॉलिटिकली किती अरे एकमेकांना काय हिनवतात काय म्हणजे एकदम फेल्दी कंटेंट देणारी लोक पण मी बघितलेली आहेत. भरपूर. त्यांनी एक असं स्पष्ट मत देतात. ते असू शकतं ना एखाद्याचं एखाद्याबद्दल. इव्हन ऍक्ट्रेसला मी बघितलंय देतात एकमेकांबद्दल मत. त्यांनी एवढं दिलं तर एवढं हा तू बस ह्याच्याबद्दल आमचं बोला. एवढंच म्हणणं आहे की काय ना काहीतरी उत्तर तिथून आलं पाहिजे ह्यांच्यासाठी. एक्झॅक्टली आणि एक्झॅक्टली ह्याच्यामुळे प्रत्येकाला कळेल की या गोष्टी नाही केल्या केल्या पाहिजे. एक्झॅक्टली गाईडलाईन्स मध्ये एवढा क्लिअर आपण वाचतो पण तेवढ्या लक्षात येत नाही. आपण काय आता एखादा व्हिडिओ बनवतो मग तो काय आपण गाईडलाईन्स फॉलो करत प्रत्येक व्हिडिओच्या मागे आपण गाईडलाईन्स वाचत बसणार आहे का की हे नाही झालं पाहिजे. ऑब्विस आहे. माझं हेच म्हणणं आहे. आमच्या दोघांचं म्हणजे आमच्या दोघांचंच नाही, प्रत्येक युट्यूबरचं प्रत्येक जो प्रोफाईल ज्याचे प्रोफाईल आहेत सध्या इंस्टाग्रामवर सोशल मीडियावरती त्यांना उत्तर भेटलं पाहिजे, क्लिअरिटी क्लॅरिटी भेटली पाहिजे. क्लिअरिटी. एवढंच आमचं म्हणणं आहे. सेकंडरी म्हणजे अजून एक मला वाटलं की कदाचित मी एका पोरीचं बघितलं, ती समथिंग आय डोंट नो हर नेम ऍक्च्युली, बाई टॉक्स, लेडी काकू बाई टॉक्स समथिंग. ती अशी म्हणजे बोलत होती की प्रियंका तिचं नाव आहे आणि त्याचं प्रसाद नाव आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं प्रियंका आणि प्रसाद त्याचं हा, नाव आहे आम्ही- दीपिका. हो. म्हणजे इवन तिला पूर्ण हे पण माहिती नाही की म्हणजे जे लोक म्हणजे सांगायचं माहितीच तात्पर्य नाही असं आहे की हे लोक जे बोलणारे लोक आहेत त्यांना एक्झॅक्ट त्यांचे नावच माहित नाही. नाही ती काय वाईट नाही बोलली खरं सांगायला गेलं. आणि ते ना बच्चा नाहीये, ते पंच आहे. तिथे ती लेडी काकूबाई टॉप बच्चा करत होती करायला सगळं. करायला लागली. म्हणलं, बच्चा कोण आहे म्हणलं. ती बच्चा नाही, ती पंच आहे. ते एकमेकांना पंचा म्हणून कॉल आउट करायची ती लोक. आणि इट वॉज म्हणजे काही बघा सोशल मीडियावर ना फ्लेक्स चालतो हा. चालतो काही नाही चालत. तुम्ही किती ऑनेस्टी दाखवताय, तुम्ही किती जेन्युइननेस दाखवताय ते लय म्हणजे पुढे गेल्यानंतर ना लोकांना समजायला लागतं. अरे बापरे काय मस्त बोलतात, काहीतरी एक स्पार्क यायला लागतं. मी जसं बोललो बिंग अ ह्युमन जेव्हा तुम्ही इव्हॉल्व्ह होता तर पैशाने माणूस इव्हॉल्व्ह नाही होते. इकडे ते बिंग अ ह्युमन म्हणून पण इव्हॉल्व्ह होतात. त्यांच्या स्किल्स थोड्याशा इम्प्रूव्ह होत जातात, त्यांचे विचार थोडेसे इम्प्रूव्ह होत जातात. अँड दॅट्स हाऊ दे आर लाईक यु नो गोइंग अहेड. असं कोणी नाही अरे हे आणि ते म्हणजे किती इझी एखाद्याला पॉइंट ऑफ व्ह्यू करणं, एखाद्याला काहीतरी बोलून जाणं हे खूप चुकीचं आहे. माझ्या अर्थी तरी खूप चुकीचं आहे. फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं एकच माझं कारण होतं, मला खूप वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं खरंच. हे 10-15 वर्षाची मेहनत फक्त आणि ते एका पूर्ण सेकंड रिलाय मध्ये सोशल मीडियावरती रिलाय पूर्ण rely आहे. पूर्ण रिलाय. त्याच्या भावानी पहिले व्हिडिओज काढलेले, त्यांनी व्हिडिओ काढले, देन त्यांनी अजून एखादं म्हणजे म्हणतात ना सुरुवात पूर्ण त्यांची कशी झाली होती एकदम 1 RK मधून. आणि दुसरी मला इतका म्हणजे इमोशनली तो पोरगा इतका सेन्सिटिव्ह बनू शकता किंवा तो एक हे ना व्हॅल्यू ऍड करणारा ना, ज्या घरामध्ये त्यांनी बनवलं ना त्या घराला त्यांनी रिन्यू केलं, त्यांनी मेकओव्हर केला त्या घराचा, पण आणि मला सोडलं नाही आणि तो एक बोलला पण. आवडलं होतं त्यांच्या घरातलं. त्याने एक असा दरवाजा केला हा, ते होता हॉल आणि पूर्वीचं घर त्याचं खूप किचनचा, सुंदर म्हणजे होतं. लेडीज कसे चेंज वगैरे करणार, तर मग कोणी घरी आलं तर मग लेडीजला चेंज करायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे चेंज केलं पाहिजे, पाहुणे मंडळी वगैरे ते कसं ऍडजस्टमेंट 1 RK मध्ये 1 RK घाटकोपर 1 RK साईडला समथिंग मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण छान म्हणजे पद्धतीतले. आणि फेल्दी कंटेंट अजिबात बोलणारी नाहीत किंवा बनवणारी पण नाहीत. कपल आहेत यार, कपल आहेत. वी आर ऑल्सो गेटिंग इन्स्पायर. आणि प्लीज लोकांनी भलेही तुम्ही काइंड इनफ नाही राहू शकला, नका राहू, हरकत नाहीये, कोणाला काही गरज नाहीये, सपोर्ट नाही केला तरी चालेल, पण ट्रोल किंवा चुकीचं बोलू नका त्यांच्याबद्दल. ठीक आहे, मग करा, एक प्रे करा त्यांना काहीतरी न्याय डाऊनफॉल भेटला सगळ्याच पाहिजे. असू शकतो. काही कोण म्हणजे इथं काय अमृत पिऊन आलेलं नाही. एव्हरीबडी इज लाईक ए टेम्पररी, आणि टेम्पररी यश असतं. आणि यशाला पचवण्याची किंवा यशाला हे त्यांचा कदाचित अवेकन टाइम असू शकतो, त्यांचा कदाचित म्हणतात ना काहीतरी शिकण्याचा लर्निंग पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना दैवी शक्ती काहीतरी वेगळं दाखवत असेल. आणि इट्स अप टू देम, ते युनिवर्सवरती आहे. आज मी त्या व्यक्तीला बघितले, त्याचे विचार थोडेफार मला पटतात की ओके, न्यूट्रल एक बोलू शकते मी की मला पोरबाळ नको, मला काही नको. आणि ती पोरगी पण म्हणते त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये की त्यांनी AI ची पोरगी बनवली. मी सर्च केलंय, मला कुठेही भेटली नाही, कुठेच भेटले नाही आम्हाला, कुठेही भेटली नाही AI ची पोरगी वगैरे. त्यांनी एक कमेंट केलेलं एका न्यूज मध्ये की आम्ही समथिंग म्हणजे नंबर ऑफ लाईक यु नो डॉटर्स वी विल बी अडॉप्ट अँड देन वी आर गोइंग टू बी यु नो टेक केअर ऑफ देम.
ते लोक अडॉप्ट करतील त्या पोरींना आणि त्यांचं जे काही म्हणजे शिक्षण वगैरे त्यांना जे काही पालन पोषण करायचं असेल ते लोक प्रोव्हाइड करतील. बेटर देन टू बी लाईक जस्ट ब्रिंग आर ओन लाईक अ ब्लड इन टू दिस वर्ल्ड. त्यांना पॉप्युलेशन म्हणजे ते थोडे वेगळ्या विचाराचे, कळतं का, थोडं जरा जास्ती ऍडव्हान्स लेवलचे विचार करणारे लोक आहेत. विच इज ओके ना, विच इज ओके फॉर दॅम. दे आर नॉट इम्पोजिंग और नॉट लाईक अ थिंकिंग. म्हणजे ती लोक तुम्हाला नाही येऊन सांगत आहे तुम्ही पण असंच करा म्हणून. इट्स त्यांच्यासाठी बोलताय, त्यांना नसन करायचं असे. आम्ही पण एवढ्या वर्ष पोराबाळाचा विचार नाही केला. भाई सांगणार होता तुम्ही लोक का नाही पोरबाळ करते, आम्हाला सांभाळायचंय. तुम्ही येताना उल्लू करायला आणि जाता ह्याला बघायचं मला बघायचंय. सो इट्स अ आर लाईक ती फ्रेम त्या कपल पर्यंत सीमित राहिली पाहिजे, कळलं का. आमचा विचार होता आमच्या लेकरा बाळांना आम्हाला एक बेटर लाईफ काय, मला एक बेसिक लाईफ द्यायची होती. जो स्ट्रगल मी बघून आले ना त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यामुळे मी कोणाला त्याचं भांडवल करत बसलो नाही आम्ही ना, त्याचं आम्ही हे करत बसलो की बाबा मी असं केलं, मी तसं केलं, मी असं. आणि लोकात ना एकतर आहे ना सजेशन्स देतात, नाही तर तुमच्यावरती टीका करतात. त्याच्या पलीकडे काय करतात, काही नाही करत. मग ते रिलेटिव्ह तरी असले ना तेच आहे. बेटर देन काही कारण मांडायचं नाही. जसं आपल्याला जगता येईल, जसं आपल्याला परस्यू करता येईल लाईफला, तसं आपण करायचं आणि पुढे व्हायचं. आता फक्त एवढंच बोलून मी हा म्हणजे म्हणतात ना टॉपिक म्हणा किंवा मी खरंच होप करते की काहीतरी त्यांचं एक रिझॉल्व्ह होऊन दे त्यांची एवढी मोठी प्रॉब्लेम. एवढ्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी नाही फिरलं पाहिजे. काहीतरी एखादं सबस्टिट्यूटली काहीतरी ऑप्शन निघून आलं पाहिजे की जेणेकरून त्यांचं पण एका आर्थिक नुकसान भेटेल, त्यांना उत्तर भेटेल. हा भेटेल म्हणजे एवढं शांतता नाही बसणार. मेटा इज अ लाईक मेटा हे एक स्पेसिफिकली फाउंडर आहे. हे म्हणजे म्हणतात ना इंस्टाग्रामचं आणि फेसबुकचं, आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामचेच अकाउंट हे झालेले सस्पेंड झालेले आहेत आणि काहीतरी चुका झालेल्या आहेत जे ह्यांना पण म्हणजे काउंटर करता येत नाहीयेत, कळतंय का. तर ते लवकरच कळेल. मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर डिस्क्लोज होईल. त्यांना पण त्याची कल्पना येईल की असं सोशल मीडिया इतकं काही निर्दयी नाहीये असे. आणि हे सगळं एका अर्थी मला तरी वाटतं की एका अर्थी चांगल्यासाठीच आहे. कारण मी पण असे काहीतरी चाइल्डचे छोटे मोठे असे फोटो टाकते किंवा म्हणजे म्हणतात ना काहीतरी कधीतरी कंटेंट मध्ये येतात चुकून, तर त्याच्यावरती लगेच आहे ना ऍक्शन्स येतात. त्याच्यावरती गाईडलाईन्स लगेच म्हणतात ना ऍक्शन्स येतात. युट्यूबचे येतात. मग त्याच्यावरती आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी मग आम्हाला कळतं नाही हे चुकीचे, म्हणजे हे आपल्याला हा एवढा जो शॉर्ट आहे किंवा एवढा जो हे ते आपल्याला फॉलो नाही झालं पाहिजे. पण एवढंच आहे की एवढं सगळं होत असताना क्लिअरिटी भेटली पाहिजे, एवढंच आहे. आता नाही तर थोड्या वेळाने का होईना क्लिअरिटी भेटली पाहिजे. आणि हेटर्सला तर काहीच बोलून उपयोग नाही. वेल विशर्स तर ते ऑलवेज विल म्हणजे एक काइंडनेस राहते आणि कोणाच्या डाऊनफॉलवर हसू नये आणि ट्रोल तर करूच नाही. बाकी आपली बोटं आपल्या हातात आहेत, करायला तर तुम्ही काही करू शकता. ते तुमच्यावरती बाबा, आपण काय बोलू नाही शकत. नाहीतर तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कळवा. कारण थोडंसं म्हणजे म्हणतात ना स्केरी वाटलं हे ऐकून बघून. मी आल्या ह्याला आमचं डिस्कशन तेच चाललेलं. आम्ही सर्च आउट करत होतो की नक्की हे झालंय कशामुळे, पण कुठं काही अजूनही म्हणतात ना त्याचं स्पेसिफिक रिझन नाही बघायला भेटलेलं. आणि आपली म्हणजे म्हणतात ना म्हणून मला असं वाटलं की एक व्हिडिओ ह्याच्यावरती पण बोलूया. कदाचित मला माझ्या व्हिडिओ थ्रू काहीतरी भेटलं तर भेटेल, विच विल हेल्प मी आउट. म्हणजे मला क्लिअरिटी भेटेल, है की नाही. तर बघू, आपण भेटू दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जिथे मी काहीतरी वेगळं शेअर करेन तुमच्यासोबत. होप करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल किंवा तुमचं काही स्वतःचे ओपिनियन असतील तर प्लीज सांगा कमेंटमध्ये. सांगा तुम्ही मला, कनेक्ट करा मला कमेंटमध्ये. अँड देन आय बी फिगर आउट और आय बी आन्सर दोज थिंग्स इन टू द नेक्स्ट ब्लॉग और नेक्स्ट व्हिडिओ. तर भेटूया आपण. सो टिल दॅट स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड बाय.